जेनी, मेहता अँड कंपनीचं स्टेटमेंट रेडी आहे. येस सर, मी लंचपर्यंत देईन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हाय नेत्रा. हाय सचिन. जेनी, तुला एक गोष्ट माहिती आहे? व्हॉट सर? आपण एखाद्यासाठी जेव्हा खड्डा खणतो तेव्हा त्यात आधी आपण स्वतः पडतो. यू आर राईट सर. माझ्याबद्दल बोललात काही? जेनी, बघ ह्या काहीतरी विचारतायत तुला. येस मॅम, मे आय हेल्प यू? चेक घ्यायला आले माझा. ओ, नेम प्लीज. तू नाटकं करू नकोस हा. ओळखत नाहीस का मला? मॅम, तुम्ही इथे पूर्वी काम करायचं, आता नाही. त्यामुळे आपली अशी काही खास ओळख नाहीये. आणि अबाउट युअर चेक, तुमचा चेक आलेला नाहीये. आय मीन अजून रेडी नाहीये. व्हॉट डू मीन रेडी नाहीये? गॅरी मला गुरु सर मला म्हणाले माझा चेक रेडी असेल म्हणून. मॅम, आमच्या ऑफिसमध्ये आनंद सर चेकवर सह्या करतात आणि ते अजून आलेले नाहीये. ते आले की देईन. थँक्स. एक्सक्यूज मी मॅडम. हे पाणी तुमच्यासाठी नाही, जेनी मॅडमसाठी. जेनी मॅडम, आपल्या ऑफिसमध्ये नवीन आलेल्या पाहुण्यांसाठी आपण थंड पाण्याची व्यवस्था केली ना, कूलर. तर मॅडम तुम्ही घेऊ शकता लाभ त्याचा. तू स्टॉप ऍक्टिंग ओव्हर स्मार्ट. प्लीज मॅम, प्लीज डोंट क्रिएट केऑस. आनंद सर येईपर्यंत तुम्हाला बसावं लागेल. ठीक आहे पाणी. थँक्यू. कशी आहे शनाया? व्हेरी बॅड. छान दिसतेस. सर अजून आलेले नाहीयेत, पण तू बस ना आरामात. नाही नको, मी गॅरीच्या केबिन मध्ये जाऊन बसते. Excuse me, Miss Chanaya. Now you are no more an employee of this company. So, you have to sit there only in visitors lobby, okay? काय हो, कुठला शब्द अडलाय? नाही काय झालं, कोडं सोडून झालं. विचार कसला करताय मग? आहे हे कोडं सुटलं पटकन. राधिकाच्या आयुष्याचं कोडं कसं आणि कधी सुटणार आहे कोण जाणे. हे बघा, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत ना, त्यांच्याबद्दल विचार करण्याला काहीच अर्थ नाहीये. आता जे काही घडलंय ते स्वीकारून पुढे जायला पाहिजे आपल्याला. राधिकाचं यापुढे कसं होईल असा विचार करत बसण्यापेक्षा राधिकाचं सगळं मार्गी कसं लागेल हा विचार करूया. असं करूया का, आपण एकदा जाऊन राधिकाला भेटूनच येऊया. म्हणजे ती पुढे काय विचार करते हेही कळेल आपल्याला
आणि आपल्याला जमेल तशी मदतही करता येईल. स्वाभिमानी पोर आहे ग ती. मदत कोणाची घेणार नाही आणि मनातलं काही सांगणार नाही. बरोबर आहे, पण एकदा बोलून बघायला काय हरकत आहे. बघूया, प्रयत्न करू आपण. काय भारती, हे सगळं घडलं ना तेव्हापासून काय कशात लक्षच लागत नाही ग माझं. दिवाळी आली काय गेली काय, सगळा इंटरेस्टच संपलाय माझा. खरंय, मला यावर्षी काहीही करायची इच्छा नव्हती, पण देवधर्म, कुळाचार, कर्तव्य हे तर करायलाच पाहिजे. केलं. कोणाच्या तरी घरात काहीतरी घडलं म्हणून आपली दिवाळी दुःखाची नसते. कोणीतरी नाहीये हा ती, लेक आहे आमची. मी जरा शांत राहा ना. समिधाच्या परीने तिचं बरोबरच आहे आणि तुमच्या परीने तुमचंही अगदी बरोबर आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. काय करणार. इतकीच आठवण येते ना तुम्हाला तिची, तर जा खाली, भेटेल तुम्हाला. काय बोलतेस कळते का तुला? खरंच बोलतेय ना. त्या खाली वॉचमनच्या जागेवर बसली तुमची राधिका, त्या गुरुनाथची वाट बघत. जा, जाऊन भेटा तिला, तेवढीच तुमची दिवाळी जरा बरी जाईल. काय काय सांगतेस? राधिका आली खाली? हो खरंच खाली बसलीये ती वॉचमनच्या जागी, म्हंटल ना तुम्हाला. तशी तीच जागा आहे तिची. उगाच काय वाटेल ते बोल नकोस. काय दुसऱ्याची योग्यता ठरवण्याआधी ना आपण गुणी असायला हवं. हा, थांबा ना, तुम्ही पुन्हा तेच करताय. खरं झाले राधिका की थट्टा करेल आपली? मी थट्टा नाही करत आणि मला इंटरेस्टही नाहीये असल्या गोष्टींमध्ये थट्टा करण्याचा. खाली जा, बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. पण राधिका आली असेल तर आपल्याला न भेटता नाही जाणार ती. वर का नसेल आली? तिच्या ते हेकेकोर आणि उद्धट नवऱ्यानं वर येऊ दिलं नसणार तिला. तर पण आपण काय मेलोय का? या हक्काचं घर आहे तिचं. तू तू चल, आपण खाली जाऊन घेऊन येऊया तिला. चल. चला चला. ही राधिका जर खरंच आली असेल ना तर मी तिला सरळ घरी घेऊन येणार आहे. नाही म्हणजे तिला सांगणार आहे याच्या पुढे एकटा राहायचं नाही. अहो, पण दिसू दे तरी आपल्याला आधी ह्याला अरे, विचार. काय रे, राधिका ताई आलं होतं ना? हो आल्या होत्या पण परत गेल्या. हा, राधिकाताई साहेबांना भेटायला आल्या होत्या, पण साहेब त्यांना काही भेटलेच नाहीत, म्हणून परत गेले असतील बिचाऱ्या. या गुरुनाथच्या तर गुरुनाथची लायकीच नाही आहे राधिकावर राहण्याची, मी तुला सांगतो. आणि या राधिकेला सुद्धा कळत नाही का? हा, तो गुरु गेला तर गेला, आपल्याला सांगायला काय झालं? आपल्याला भेटायचं ना तिनं. हो, पण ती गेली म्हणजे काही प्रॉब्लेम तर नसेल ना? नानीची प्रॉब्लेम आहे. अहो राधिकाताई साहेबांना भेटायला थांबल्या होत्या, पण साहेब त्यांच्याकडे न बघताच निघून गेले. बराच वेळ तर त्यांना हाका मारत होत्या, पण त्यांनी गाडी पण नाही थांबवली हो त्यांच्यासाठी. बिचारी पोर, आपल्या जीवाला इथं घोर लागलाय. पण गेली कुठे असेल ही?